राजकारणापासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील निर्माणाधीन सॅटी 2 प्रकल्पात काल सकाळी सुरक्षा रक्षकाचा मृतदेह आढळला. अशोक साळुंखे असे मृत सुरक्षा रक्षकाचे नाव असून त्याच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल अशी माहिती कोपरी पोलिसांनी दिली. ठाणे रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला सॅटी 2 प्रकल्प उभारण्याचे काम ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सुरू आहे. साळुंखे हे सॅटीच्या बांधकामास्थळी कंत्राटी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. शनिवारी सकाळी ते कामावर गेले होते, मात्र त्यानंतर ते घरी परतले नव्हते. त्यांच्या कुटुंबियांनी शनिवारी रात्रभर शोध घेतल्यानंतर रविवारी सकाळी प्रकल्पाच्या तळभागातील मोकळ्या जागेत त्यांचा मृतदेह आढळून आला. याबाबत कुटुंबियांनी तात्काळ कोपरी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच कोपरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणाची नोंद कोपरी पोलीस ठाण्यात झाली असून साळुंखे यांचा मृत्यू कशामुळे झाला याबाबतची माहिती शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले. व्यावहारिक मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांविरोधात 17 ऑगस्टनंतर कारवाई अटळ असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. तसेच 1 मे पासून सुरू झालेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियानामध्ये आतापर्यंत 1 लाखाहून अधिक अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी व्यावहारिक मराठीचे प्रशिक्षण पूर्ण केल्याची माहिती सरनाईक यांनी दिली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल ठाण्यात पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, मुंबई मराठी साहित्य संघ, राज्य मराठी विकास संस्था आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे पदाधिकारी आणि प्रतिनिधी उपस्थित होते. अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना 15 ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी अनिवार्य करण्यात आले. त्यानुसार 1 मे पासून राज्यभरात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी शिकवणी अभियान राबवण्यात आले होते. या अभियानाच्या माध्यमातून अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यावहारिक मराठीचे प्रशिक्षण दिले जात होते. या अभियानाची मुदत 15 ऑगस्टला पूर्ण होत असून अभियानाचा समारोप 17 ऑगस्टला ठाण्याच्या राम गणेश गडकरी रंगायतन येथे होणार आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसेच मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. राज्यभर राबवण्यात आलेल्या या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत 1 लाखाहून अधिक अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी व्यावहारिक मराठीचे प्रशिक्षण पूर्ण केले. उर्वरित चालकांनीही 15 ऑगस्टपूर्वी प्रशिक्षण पूर्ण करावे. 17 ऑगस्टनंतर मराठी न येणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांविरोधात कारवाई अटळ असल्याचे सरनाईक म्हणाले. राज्यात व्यवसाय करायचा असेल तर मराठीचे जुजबी ज्ञान असणे आवश्यक आहे. राज्यात रोजगार करायचा असेल तर मराठीशी नाळ जोडलीच पाहिजे. ही सक्ती नव्हे तर आपुलकीची भाषा आहे. प्रवाशांशी 2 प्रेमाने शब्द मराठीत बोलणारा प्रत्येक चालक हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा सन्मान करणारा दूत ठरतो असेही ते म्हणाले. मराठी ही केवळ संवादाची भाषा नसून महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि संस्कृतीचा आत्मा आहे. महाराष्ट्रात उपजीविका करणाऱ्या प्रत्येकाने मराठीचा सन्मान करावा. आम्ही कोणाच्याही विरोधात भूमिका घेतलेली नाही. महाराष्ट्रावर, मराठी मातीवर आणि मराठी भाषेवर प्रेम करणारा प्रत्येकजण आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. मात्र महाराष्ट्रात काम करताना मराठी भाषेचा सन्मान राखणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले. गेल्या काही वर्षापासून जमा खर्चाचे गणित बिघडल्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या ठाणे महापालिका प्रशासनाने मालमत्ता करासोबत TMTच्या बस तिकीट दरातही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा प्रस्ताव येत्या 17 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेच्या विषय पटलावर घेण्यात आला असला तरी त्याचा गोषवारा अंतिम करण्याचे काम प्रशासकीय पातळीवर सुरू आहे. त्यामुळे मालमत्ता कर आणि बस भाडे नेमके किती वाढणार हे अद्याप समजू शकलेले नाही. ठाणे महापालिकेने उत्पन्न वाढीसाठी तब्बल 10 वर्षांनंतर मालमत्ता करासोबतच TMTच्या बस तिकीट दरातही वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 10 वर्षापूर्वी म्हणजेच मार्च 2016मध्ये मालमत्ता करात 10% वाढ केली होती. यानुसार निवासी मालमत्तांच्या सामान्य करात 26% 36% तर बिगर निवासी मालमत्ताच्या सामान्य करात 38.50% 48.50% वाढ करण्यात आली होती. तर जुलै 2015मध्ये TMT बस सेवेचे किमान भाडे 5 रुपयावरून 7 तर कमाल भाडे 30 वरून 36 करण्यात आले होते. वातानुकूलित बस भाडे 2 किलोमीटरसाठी 10 रुपये तर 38 ते 40 किलोमीटरच्या शेवटच्या टप्प्यासाठी 65 रुपये इतके भाडे आकारण्यात आले होते.
यानंतर मालमत्ता कर आणि TMT बस सेवेच्या तिकीट दरात वाढ करण्यात आली नव्हती. करोना काळापासून ठाणे महापालिकेचे जमा खर्चाचे गणित बिघडले. यामुळे पालिका आर्थिक संकटाचा सामना करते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या काळात पालिकेला मोठ्या प्रमाणात विकास कामांसाठी निधी दिला होता. यानंतरही पालिकेची विस्कटलेली आर्थिक घडी रुळावर आलेली नाही. पालिका विविध करातून उत्पन्न मिळत असले तरी दायित्वाचा भार कमी करण्यावर खर्च होत आहे. यामुळे पालिकेच्या तिजोरीत 150 ते 200 कोटी शिल्लक राहत आहेत. परिणामी मोठ्या प्रकल्पांसाठी निधी नसल्यामुळे पालिका 400 कोटी रुपयांची कर्ज रोखे उभारून त्यातून निधी उभारणार आहे. एकूणच पालिकेची कोलमडलेली आर्थिक स्थिती रुळावर आणण्यासाठी पालिका आयुक्त राव यांनी पालिकेला आर्थिक शिस्त लावण्यास सुरुवात केली. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी डिसेंबर 2026 पर्यंत अर्थसंकल्पातील मंजूर निधीपैकी 70% निधी खर्च करण्याची सूचना करत 30% खर्चाला कात्री लावले. त्यापाठोपाठ आता उत्पन्न वाढीसाठी मालमत्ता करासोबतच TMTच्या बस तिकीट दरातही वाढ करण्याचा निर्णय घेऊन हे दोन्ही प्रस्ताव येत्या सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी ठेवले आहेत. एसेट बॅक्ड क्रेडिट लोन, व्यवसाय आणि आर्थिक गरजांसाठी मालमत्तेवर आधारित कर्ज. कर्ज मर्यादा 5 कोटींपर्यंत, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी, विश्वासार्ह वित्तीय भागीदार तुमच्या प्रगतीसाठी. TJSB एसेट बॅक्ड क्रेडिट लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. वाहतूक ऑपरेटर्ससाठी व्यावसायिक वाहने खरेदी करण्यासाठी सोपी आणि विश्वासार्ह कर्ज सुविधा. कर्ज मर्यादा 1 कोटी रुपयांपर्यंत, 5 वर्षांची परतफेडीची मुदत, आकर्षक व्याजदर. TJSB फ्लीट टर्म लोन. TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. तुमच्या व्यवसायासाठी खेळते भांडवल, क्षमता विस्तार, आधुनिकीकरण आणि यंत्रसामग्री खरेदीसाठी विश्वसनीय ओव्हरड्राफ्ट सुविधा. कर्ज मर्यादा 7 कोटींपर्यंत, जलद मंजुरी, 120 महिन्यांचा परतफेडीचा कालावधी. TJSB ODS ड्रॉप अगेन्स्ट प्रॉपर्टी. TJSB सहकारी बँक लिमिटेड, भरोसे का बँक, भविष्य का बँक. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. रक्त नाल्यामध्ये न वाहता माणसाच्या नसामध्ये वाहिले पाहिजे हा दिव्य संदेश देत संत निरंकारी मिशनच्या वतीने ठाण्यात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 232 निरंकारी अनुयायांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. संत निरंकारी मिशनच्या प्रमुख माता सुधीशाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक प्रबोधनासोबतच सामाजिक कल्याणाच्या उपक्रम मोठ्या प्रमाणात राज्यभर देश-विदेशात राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून संत निरंकारी सत्संग भवन गणेशवाडी येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन संत निरंकारी मंडळाचे ब्रह्मज्ञान प्रचारक मिथिलेश कुमारजी यांच्या प्रमुख उपस्थितीत परम अत्यंत्या प्रार्थनेने करण्यात आली. यावेळी आमदार केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाणे जिल्हा विधी विभागाचे सचिव रवींद्र पाजणकर, उत्तरसर प्रभाग समिती सभापती तथा ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार, नगरसेविका मालती पाटील आणि माधुरी मेटेंगे यांच्यासह निरंकारी मंडळाचे इतर प्रबंधकीय पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांनी संत निरंकारी मिशनच्या या मानवतावादी कार्याचे भरभरून कौतुक केले. संपन्न झालेल्या या रक्तदान शिबिरात युवकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तर संत निरंकारी रक्तपेढी मुंबई यांनी रक्तसंचलनाचे कार्य केले. ठाणेकरांची मागणी नसतानाही 12,200 कोटीची रिंग मेट्रो लादली जात असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी ठाण्यातील 3 आमदारांवर थेट निशाणा साधला आहे.
सोसायटीच्या दारात स्टेशन नको, 200 मीटर पुढे न्या, कळवा मुंबऱ्यातून मार्ग न्या अशा सूचना देणारे आमदार हा प्रकल्प भातुकलीचा खेळ समजतात का, असा प्रश्न प्रधान यांनी उपस्थित केला आहे. रिंग मेट्रो रेल्वेला सुरुवातीपासूनच विरोध आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून उभारला जाणारा हा प्रकल्प शहराच्या मुळावर उठणार आहे असे सप्रमाण पटवून दिले. त्यावर ठाणे शहरातील 3 आमदारांनी 3 व्यवहार्य सूचना केल्या असून याबाबत प्रधान यांनी टीकेचा सूर आवळला आहे. ठाणेकरांची मागणी नसताना सत्ताधाऱ्यांनी रिंग मेट्रो प्रकल्प लादला. सोशल मीडियावर 100% लोक विरोध करतायत. असे असतानाही हा प्रकल्प फेस्टिवल होणार नाही म्हणून पुढे सरकावा. सोसायटीच्या दारात स्टेशन नको म्हणून 200 मीटर पुढे न्या, कळवा मुंबरा येथे प्रकल्प न्या असे सल्ले शहराचे प्रतिनिधित्व करणारे 3 आमदार देत आहेत. हा प्रकल्प म्हणजे भातुकलीचा खेळ आहे का, अशा शब्दात म्हणत प्रधान यांनी आमदारांवर टीकास्त्र सोडले. जर तुम्ही एखाद्या विदूषकाला निवडून दिले तर सर्कसचीच अपेक्षा करा, असा टोलाही प्रधान यांनी लगावला आहे. रिंग रेल्वेचा प्रकल्प हा ठाणे शहरासाठी जाहीर करण्यात आला आहे. 12,200 कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. मात्र आपला पहिला प्रश्न आहे की हा प्रकल्प मागितला कोणी? ठाण्यातील कुठल्या नागरिकाला हा रिंग रेल्वे प्रकल्प पाहिजे? सोशल मीडियावर बघितलं तर 100पैकी 100 कमेंट ह्या प्रकल्पाच्या विरोधात जातात. मेट्रो लाईन 4 आणि मेट्रो लाईन 5 गेले 10 वर्ष चालू करू शकले नाहीत. आता ही नवीन रिंग रेल्वे तुम्ही सुरू करताय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.